सगळ्यात पहिले सगळ्यांनी एक ठरवायचं की रूल असतात, म्हणजे आपण सकाळपासून काही गोष्टी नियमाने केल्या ना की ह्या गोष्टी आपोआप बदलतात, की आपल्याला कुठले औषधांची मदत त्यासाठी लागत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोज व्यायाम करणं. चालण्यासारखा उत्तम व्यायाम नाही. सूर्य नमस्कार आहेत, ते जरी प्रत्येकाने 10-1 घातले तरी सुद्धा त्यांचा अग्नी प्रदीप्त होतो. म्हणजे सकाळी उठल्यावरती आपण साध्या पाण्याने गुळण्या जरी केल्या तरी आपल्या म्हणजे एक आपण म्हणतो ना सलायव्हरी ग्लँड्स ऍक्टिव्हेट होतात, आपल्याला भूक लागायला सुरुवात होते. त्याच्यानंतर आता शिळं अन्न खायचं नाहीये. शिळं अन्न असतं की त्यामुळे आपले पाचक स्त्राव कमी होतात. एखाद्याला पटकन दूध पचेल, एखाद्याला पचणार नाही. तर प्रत्येकाची पचनशक्ती वेगळी आहे, तर त्यानुसार आपल्याला ऍक्ट करायचं. आपलं जेवणाचं जे ताट असतं त्याच्यामध्ये षड्रस हवे. म्हणजे आपण जेवणाच्या सुरुवातीला काय करतो की म्हणजे एंडला आपण गोड रस असलेलं स्वीट डिश घेतो. बरोबर. तर आयुर्वेद काय म्हणतं की तुमची पचनशक्ती चांगली व्हावी म्हणून तुम्ही सुरुवातीला गोड खायला पाहिजे.